माझी बायको माझ्या कधीही जवळ येत नव्हती। ती तर रोज दुपारी माझी बायको मला रूममधून बाहेर काढायची, आतून दरवाजा बंद करून घ्यायची आणि एका तासाने बाहेर यायची। तेव्हा ती खूप थकल्यासारखी वाटायची। आमचा बिझनेस असल्याने मी रोज दुपारी आराम करायला घरी येत असे। दुकानात नोकर चाकर होते, त्यामुळे तेच दुपारचं दुकान सांभाळत होते। रहस्य जाणून घेण्यासाठी एका दुपारी मी आमच्या रूममध्ये लपून बसलो आणि असं काही पाहिलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली, माझी बायको तर तिच्या हाताने। माझं नाव रमेश आहे। भरपूर शिक्षण घेऊनसुद्धा मी बिझनेस करत होतो, कारण आमचा बिझनेस वडिलोपार्जित होता। माझी इच्छा नसताना देखील मला तो बिझनेस करावा लागला, कारण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो, त्यामुळे त्याच्यानंतर मीच होतो। माझे वय 30च्या पुढे गेले होते आणि अजून देखील माझं लग्न झालेलं नव्हतं, म्हणून झोपेतच मला चिकन्या मुलींची स्वप्न पडायची। रात्री मी आवर्जून लवकर झोपायचो की जेणेकरून एखाद्या चांगल्या मुलीचे स्वप्न पडेल। मी सकाळी उशिरा उठायचो, त्यामुळे माझे आईवडील माझ्यावर खूप चिडायचे, पण मला लागलेली सवय मी त्यांना सांगू शकत नव्हतो। मी माझ्या आईवडिलांना कसे सांगू की मला झोपेत मुली पाहण्याची सवय आहे। एके दिवशी आमच्या घरी खूपच दूरचा पाहुणा आला। त्याने माझ्यासाठी एका मुलीचं स्थळ आणलं होतं। मग माझ्या आईने मुलीचा फोटो पाहिला आणि माझ्यासाठी मुलगी पसंत केली। मला तर फोटोमधली ती मुलगी खूपच आवडली होती, कारण ती अगदी माझ्या स्वप्नपरीसारखी दिसत होती। त्यामुळे मी देखील होकार दिला। तरी देखील मुलीच्या वडिलांनी आम्हाला सर्वांना दीपालीला पाहण्यासाठी बोलावले। स्वप्नात मुली पाहण्याची सवय गेली 5 वर्षापासून मला लागलेली होती, त्यामुळे स्वप्नातच माझे सर्व अवयव आनंद घेत होते आणि माझ्या शरीराला आता तशी सवय लागली होती। म्हणून मला लग्न करायची देखील भीती वाटायची। आता काय होईल असं वाटायचं। मी धाडस करून विचार केला की जे होईल ते होईल, एकदा मुलगी पाहूनच घेऊ। असं म्हणून आम्ही सर्वजण दीपालीला पाहण्यासाठी गेलो। मग तिथे गेल्यावर दीपा आमच्यासाठी पाणी घेऊन आली। ज्यावेळेस मी दीपालीला पाहिलं, ती खूप सुंदर होती। तिची नाजूक कंबर पाहून मी तर तिच्या प्रेमात पडलो। स्वप्नात दिसणाऱ्या स्वप्नपरीची आठवण झाली। दीपाली खूप दिसायला सुंदर होती। तिची छाती भरदार होती आणि तिचा रंग दुधासारखा पांढरा शुभ्र होता। दीपालीचे तारुण्य पाहून मी तर खूपच आनंदी झालो व सगळी जमवाजमवी झाल्यानंतर आमच्या लग्नाची तारीख ठरली। चांगलं धूमधडाक्यात माझे लग्न पार पडले। आता मी मधुचंद्राच्या रात्रीची वाट बघत होतो। आता माझ्या स्वप्नात सारखी दीपालीच येत होती आणि तिला स्वप्नातच पाहून माझे सर्व अवयव दीपालीचा आनंद उपभोगत होते। शेवटी आमची मधुचंद्राची रात्र आली। मी खूप आतुरतेने दीपालीची वाट पाहत होतो। तेवढ्यात ती हातात दुधाचा ग्लास घेऊन आली आणि तिने दरवाजा आतून बंद केला। तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते। मग ती माझ्याजवळ येऊन बसली। मी वेळ न घालवता तिच्या हातातून दुधाचा ग्लास घेतला आणि एका दमात संपवला। दीपालीने ती लाजून मान खाली घातली होती। मी तिला माझ्या मिठीत ओढून घेतलं आणि अशा प्रकारे मी त्या रात्री तृप्त झालो। दुसऱ्या रात्री मात्र माझ्यासोबत असं काही घडलं की मी त्याचा स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हतो। कारण दुसऱ्या रात्री जेव्हा दीपाली माझ्याजवळ झोपली तेव्हा ती मध्येच कुठेतरी गायब झाली होती। मग मी सकाळी तिला विचारले असता ती मला म्हणाली, मी हॉलमध्ये झोपले होते। मी तिला विचारले, तू हॉलमध्ये का झोपायला गेलीस? त्यावेळी दीपालीने मला काही सांगितले नाही। मीही या गोष्टीकडे जास्त काही लक्ष दिलं नाही, कारण मला स्वप्नातच आनंद उपभोगायची सवय लागलेली होती। मी येऊन तसाच झोपलो आणि माझ्या स्वप्नातल्या दुनियेत रंगून गेलो। त्या दुपारी मात्र मी जेव्हा घरी आलो तेव्हा तिने मला रूममधून बाहेर हाकललेले आणि तिने दरवाजा लावून घेतला। तिने असे केल्यानंतर मला खूपच विचित्र वाटलं। माझ्या मनात काहीतरी वेगळी शंका येऊ लागली। मी विचार करत होते की दीपाली तर मला तिच्याजवळ देखील येऊ देत नाही, आतमध्ये एकटीच नेमकं काय करते? त्याही गोष्टीकडे मी दुर्लक्ष केले आणि माझ्या कामावर निघून गेलो। माझी बायको दीपाली मला दररोज दुपारच्या वेळेस घरात कोणीही नसताना मला रूमच्या बाहेर काढून दरवाजा आतून बंद करून घ्यायची आणि 1 तासाने बाहेर यायची। ती काय करते हे विचारायचंच देखील मला धाडस होत नव्हतं। एक दिवस मी कामाला गेलोच नाही। त्या दिवशी पण ती रूममध्ये गेली आणि आतून दार बंद केलं। मी विचार केला की दीपालीला आता विचारायचे की ती अशी का वागते। मी मनात विचार करत होतो की मी तिचा नवरा असताना तिला एकटीला रूम बंद करून बसण्याची काय गरज। माझ्या मनात खूप वाईट विचार येऊ लागले। मला वाटत होतं की मीच कुठेतरी कमी पडत असावा, म्हणून माझी बायको अशी वागत आहे। मी रूमच्या बाहेर उभा राहून असा विचार करतच होतो
की तेवढ्यात दीपाली बाहेर आली आणि मग तिला विचारले की दीपाली, तू दररोज एकटीच रूममध्ये काय करतेस? तिने मला काहीच उत्तर दिले नाही आणि तसेच माझ्यापासून निघून किचनमध्ये गेली. किचनमध्ये आई असल्यामुळे मी तिला असं काही विचारू शकत नव्हतो, म्हणून मी परत माझ्या कामावर निघून गेलो. ज्या वेळेस मी रस्त्याने जात होतो, आता तर माझ्या पायाची आग मस्तकापर्यंत गेली. मला तिचा खूपच राग येऊ लागला होता, कारण एक तर आमचं नवीन लग्न झालं होतं आणि माझी बायको माझ्यापासून दूर दूर राहायची. रात्री देखील ती मध्यरात्री उठून हॉलमध्ये जाऊन झोपायची. तरी पण मी सर्व राग घेऊन तिथून माझ्या कामाकडे निघून गेलो. आता हे प्रकरण जास्तच वाढलं होतं. मला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता. माझ्या स्वप्नातल्या परीला देखील मला स्वप्नात भेटता येत नव्हतं, कारण आता माझ्या स्वप्नात सुद्धा हेच सगळं येत होतं. आता तर मला असं वाटत होतं की उगीच लग्न केलं. 35व्या वर्षी लग्न करून मी चांगलाच फसलो होतो. माझी बायको मला दररोज रात्री आनंदाने जेवण घालायची, त्यामुळेच मी आजपर्यंत तिच्याबरोबर टिकलो होतो. बाकी तर तिच्यापासून मला कोणते सुख मिळत नव्हते. आता हे प्रकरण माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं होतं, म्हणून मी माझा मित्र सूरजला फोन लावला आणि त्यालाही एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मित्र आल्यावर माझ्या चेहऱ्याकडे पाहून माझे दुःख त्याने ओळखले आणि तो म्हणाला की तुझ्याबरोबर काय होत आहे ते मला स्पष्ट सांग, म्हणजे मी यावर तुला काहीतरी उपाय सांगू शकतो. मग मी माझ्या बायकोविषयीचे जे काही आहे ते सर्व माझ्या मित्राला सांगितले. मी त्याला म्हणालो की माझी बायको मला स्पर्श देखील करत नाही आणि दररोज दुपारी मला रूममधून बाहेर काढून स्वतः 1 तास रूममध्ये काय करत असते कोणास ठाऊक. आणि जेव्हा बाहेर येते तेव्हा ती घामाने भिजलेली असते आणि चेहऱ्यावरून थकल्यासारखी वाटते. आणि रात्रीसुद्धा माझ्याजवळ न झोपता हॉलमध्ये जाऊन झोपते. ती नेमकं आतमध्ये काय करत असावी हेच मला समजत नाही. तिने असे केल्यानंतर माझे हृदय खूप दुखते. मला खूप वाईट वाटतं. सूरज, मी काय करू? मला त्याच्यावर काहीतरी उपाय सांग. मग सूरज मला म्हणाला की तुला एक युक्ती सांगतो. तुझ्या बायकोला न सांगता तू रूममध्ये लपून बस, म्हणजे तुला ती आतमध्ये नेमकं काय करते ते समजेल. मग मी माझ्या मित्राचं ऐकून असंच करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी दुपारी मी तिला पाणी आणायला सांगितले. बायको किचनच्या दिशेने गेली आणि मी तसेच आमच्या रूममध्ये शिरलो आणि कूलर मागे लपून बसलो. माझी बायको पाणी घेऊन आली आणि मला हाक मारू लागली, पण मी तिच्या हाकेला होकार दिला नाही. मग थोड्या वेळाने माझी बायको दीपाली रूममध्ये आली आणि तिने आतून दार लावून घेतलं. त्यानंतर मी जे काही पाहिलं ते पाहून माझ्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला होता. कारण माझी बायको तर लॅपटॉपवर जे काही बघत होती ते बघून मला माझ्या बायकोचा खूप राग आला. मी तसेच कूलर मागून उठलो आणि समोर उभा राहून तिच्या 2 कानाखाली मारल्या आणि तिला म्हणालो की हे असले चाळे करते, तुला लाज नाही का वाटत? मी खूप रागात होतो, पण मी इकडे तिकडे न पाहता सर्व राग माझ्या बायकोवरच काढत होतो. मी दीपालीला कानाखाली मारल्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, पण तिने माझा रागराग केला नाही. तिने शांतपणे माझा हात धरला आणि म्हणाली की तुम्ही माझ्याकडे नीट पाहिलं नाही. मी तिला म्हणालो की तुला माझी शपथ आहे, तुझं नेमकं काय चाललंय ते मला सर्व काही सांग. मग दीपाली मला म्हणू लागली की ज्यावेळेस लग्नाच्या दुसऱ्या रात्री मला तुमच्या स्वप्नाच्या आजाराबद्दल समजलं, खरं तर तेव्हा माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप घाणेरडे विचार आले होते, म्हणून मी तुम्हाला रूममधून हाकलून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही तुमच्या आईंना खरं सांगितलं. मग आई आणि मी एका मोठ्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये गेलो, कारण आईला तुमच्या स्वप्नाविषयी सर्व काही माहीत होतं. आईला वाटलं की कदाचित या अतिरेकामुळे तुमचं आरोग्य खराब झालं असेल. मग आयुर्वेदिक डॉक्टरांना तुमच्याविषयी सर्व काही सांगितलं. डॉक्टर म्हणाले की तुमच्या नवऱ्याला एक मानसिक आजार आहे, काही काळजी करू नका, औषध उपचार आणि ते बरं होईल. आणि म्हणूनच मी इंटरनेटवर तुमच्या आजाराविषयी माहिती घेत होते आणि त्यावर काय उपचार करता येईल याचा अभ्यास करत होते. हे सर्व ऐकल्यानंतर तर मला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्या दिवसापासून मला माझ्या बायकोचा खूप अभिमान वाटू लागला. तिने मला समजून घेतलं होतं आणि मी बरा होण्यासाठी प्रयत्न देखील करत होते. मी तिची माफी मागितली. त्यानंतर ती मला त्याच डॉक्टरकडे घेऊन गेली जिथे ती या आधी गेली होती. तिथल्या ट्रीटमेंटमुळे माझा आजार पूर्ण बरा झाला आहे आणि त्यामुळे माझी बायको आणि मी आता आनंदाने राहत आहे.